महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर लोहार मार्ग दरम्यान उभ्या आयशर ट्रकला कारची धडक, दापोलीतील मायलेकी ठार, बापलेक गंभीर जखमी। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहार हद्दीत रस्त्याबाहेर उभ्या आयशर ट्रकला भरधाव कारने मागील भागात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील मायलेकी जागीच ठार झाले आहेत, तर बापलेक गंभीररित्या जखमी झाले आहेत। हे कुटुंब अहिल्यानगर येथून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये चालले होते। पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याबाहेर आयशर ट्रक MH4 LY1638 उभा करून चालक नदी किनारी शौचास गेला असता उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून येणाऱ्या कारने MH08AN 2439 महामार्ग सोडून जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये कार चालक दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी अनिल रावसाहेब मरकड वय वर्ष 44 आणि मुलगा चिन्मय मरकड वय वर्ष 5 हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। अनिल मरकड यांना अधिक उपचारासाठी मुंबईकडे पाठवण्यात आले, तर मुलगा चिन्मय याला महाड येथे पाठवण्यात आले आहे। या अपघातामध्ये अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड वय वर्ष 45 व मुलगी अनुश्री वय 16 यांचा अपघातस्थळी जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक सतीश पवार आणि पोलीस कर्मचारी तसेच नरवीर व काळभैरवनाथ रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले। अपघातातील पती अनिल मरकड हे अहिल्यानगरचे मूळ रहिवासी असून पत्नी सुवर्णा मरकड या दापोलीतील भारतीय स्टेट बँकच्या कर्मचारी आहेत। पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले। अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी भेट दिली। पोलीस सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार, सहतृप्ती भोईर, पोलादपूर।